परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मी आहे आणि या ठिकाणी पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकच्या समस्यांना जे आहे ते नागरिकांना सामोरं जावं लागतं। मात्र प्रत्येक मुख्य रस्त्यावरून येणारा व्यक्ती किंवा वाहनधारक जो आहे तो कुणीही हा रस्ता जो आहे तो पास करण्याचा गडबडीमध्ये प्रयत्न करतो। मात्र या ठिकाणी पाहिला गेलं तर ट्रॅफिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी नाही आहेत, पोलीस नाही आहेत, ट्रॅफिक पोलीस, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींना सामोरं जावं लागतं। परळीकरांची एकमेव मोठ्या प्रमाणामध्ये मागणी जी आहे ती परळीतील शिवाजी महाराज चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी असावेत, ही प्रामुख्याने मागणी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र आपण कुठून जरी व्यक्ती जरी आला इथून वाहनधारक तरीही कुणीकडेही जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय, त्यामुळे नियोजन जे आहे ते या ठिकाणी पूर्ण नियोजन विस्कटलंय। त्यामुळे पूर्वपदावर ही परिस्थिती आणण्यासाठी ट्रॅफिक जाम कुठेही होऊ नये याची काळजी घेण्यासाठी ट्रॅफिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी परळीच्या शिवाजी महाराज चौकामध्ये असायला पाहिजे असं परळीकरांची मागणी आहे। आतापर्यंत या संदर्भात आपण कुठलीही बातमी बनवली नव्हती, मात्र ज्यावेळेस परळीकरांचे आपल्याला कॉल येऊ लागले त्यावरून ही आपण बातमी या ठिकाणी पाहतोय। एकीकडे पाहिलं गेलं तर हे लोडिंग वाहनं जे आहेत ते लोडिंग वाहनं बायपास मार्गानेच त्या ठिकाणी पास व्हावेत अशी एक प्रामुख्याने मागणी जी आहे ती एक परळीकरांची केली जाते। त्यामुळं आणखीन काही या ट्रॅफिक जाम होऊ नये, ते ट्रॅफिक पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना केल्या जातील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होती त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी नसल्यामुळं मोठं परळीकरांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। काही तास 2 तास देखील ट्रॅफिक जाम जे आहे ते मुख्य रस्त्यावर देखील होतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। मात्र या बातमीच्या इफेक्ट नंतर सूर्योदयच्या पोलीस प्रशासन दखल घेईल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आणखीन कोणकोणत्या चौकातल्या समस्या आहेत तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सूर्योदय न्यूज चॅनलशी थेट संपर्क साधू शकता। मात्र ज्या कमेंटवर जास्तीत जास्त लाईक येतील त्या संदर्भातची बातमी आपण पुढील देखील कार्यकाळामध्ये बनवण्याचा प्रयत्न करूयात। कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्योदय मीडिया, बीड, परळी।